खरीफ का मौसम आ गया है और किसानों ने पहले से ही अपने बीजों के लिए उर्वरक खरीदना शुरू कर दिया है। इसी प्रकार बाजार में बनावट बीज और उर्वरक बेचकर किसानों के साथ धोखाधड़ी की संभावना से भी इनकार नहीं किया जा सकता है। इसीलिए धोखाधड़ी और किसान को होने वाले नुकसान को रोकने के लिए बुल्ढाना कृषि विभाग द्वारा 14 टीमें और जिला स्तर पर 2 और प्रत्येक तालुका स्तर पर एक नियंत्रण कक्ष का गठन किया गया है। साथ ही 60 दुकानों पर बीज की बिक्री पर रोक लगाने का आदेश दिया गया है। आपल्या जिल्ह्यामध्ये बियाणं किंवा खतं असतील याच्या नियंत्रणासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये 14 भरारी पथकं आपण तयार केलेली आहेत। त्याच्यानंतर 14ही ठिकाणी जे आपले अधिकारी आहेत त्यांचे मोबाईल नंबर सुद्धा आपण त्याचे डिस्प्ले केलेले आहेत। जिल्ह्यात कुठल्याही ठिकाणी शेतकऱ्याची बियाणं घेताना किंवा खतं घेताना शेतकऱ्यांनी पक्क्या बिलाचीच मागणी करावी आणि अधिकृत जे आपले विक्रेते आहेत किंवा वितरक आहेत त्यांच्याकडूनच तो माल खरेदी करावा। कुठल्याही शेतकरी बांधवांना जर बियाणं घेताना फसवणूक होत असल्याचं किंवा इतर कुठलीही तक्रार असेल तर ताबडतोब आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा टोल फ्री क्रमांकावर शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा। निश्चितच क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींचं निराकरण जे आहे ते शेती विभागामार्फत करण्यात येईल। आजपर्यंत जिल्ह्यामध्ये आपण 60 ठिकाणी 60 दुकानांना बियाण्याच्या बाबतीत विक्री बंदचे आदेश दिलेले आहेत। ज्या ठिकाणी अनियमितता आढळून येत आहे त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील सर्व भरारी पथकं आणि सर्व गुणवत्ता नियंत्रक हे काम करून त्या ठिकाणी सर्व प्रकारचं संनियंत्रण केलं जात आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।